साहित्य काय लागतं ते आपण बघू. जिरे, मीठ, लाल तिखट, कूट, हळद, शेंगदाण्याचे कूट, हळद, कोथिंबीर, आलं, लसूण चेचून घेतलेला आहे आणि थोडंसं हिंग. चला आता आपण भेंडी चिरून घेऊया. आता आपण सगळ्या भेंड्या चिरून घेतलेल्या आहेत. आता आपण सारणाची तयारी करून घेऊया. आता आपण भरून घेऊया भेंडी. आता आपण लसूण चेचून घेतलेले आहे ते आपण यात टाकून घेऊया. आपण हळद टाकून घेऊया. आपण लाल तिखट टाकून घेऊया सगळं. कूट टाकून घेऊया. शेंगदाण्याचं कूट, 1 चमचा मीठ, पूर्ण भरायचा चमचा, आणि थोडीशी कोथिंबीर. आता आपण लिंबूचा रस टाकून घेऊया आणि तेल. आता आपण मिक्स करून घेऊया.
सोलून घेतलेले आहे. आता आपण एक एक भेंडीमध्ये हे सारण भरून घेऊया. आता आपण लसूण सोलून घेऊया. आता आपण भेंडीत सारण भरून घेतलेले आहे. आता आपण लसूण सोलून घेऊया. आता आपण लसूण सोलून घेऊया आणि त्याच्यानंतर चेचून घेऊया. कढीपत्ता पाणी, लसूण चेचून घेतलेला आहे ते पण सुद्धा टाकायचं. आपण जरा हलवून घेऊया. छान हलवून घेतलेलं आहे. आता आपण हळद टाकून घ्यायची. आता आपण मीठ सगळंच टाकून घेऊया. आपण लाल तिखट टाकून घेऊया. आता आपण हलवूया.
शिजली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. तुम्हाला माझी भेंडीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा.